नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। माजी आमदार प्राध्यापक साहेबराव तट्टे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा झाला संपन्न। स्वराज फाउंडेशन संस्थेचे आयोजन, अनेक नामवंत मंडळींची उपस्थिती, नवनिर्वाचित नगरसेवकांचा झाला सत्कार। भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्राध्यापक साहेबराव तट्टे वयाच्या 80व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असल्याने स्वराज्य फाउंडेशनचे रुपाली नितेश दाने व स्वराज्य फाउंडेशनच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यानिमित्त मोर्शी नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा देखील सत्कार या निमित्ताने करण्यात आला। संत नाना गुरु देवस्थान शिरखेडच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे, धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतापदादा आळसळ, मोर्शी नगर परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य तथा नगराध्यक्ष यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी माजी आमदार प्राध्यापक साहेबराव तट्टे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या सत्काराला उत्तर देताना माजी आमदार प्राध्यापक साहेबराव तट्टे यांनी शैक्षणिक जीवनापासून भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून येईपर्यंत घडलेला प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त केला। सामाजिक क्षेत्रात परिचित असलेल्या स्वराज्य फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत गोमकाळे, वैभव देशमुख, मंगेश खराशे, राहुल जाने, डॉक्टर मुकुंद देशमुख, अंकित अडोकर, नितेश जाने, प्रणय देशमुख, जितेंद्र बागल, मयूर रिंगडे तथा सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीपणे कार्यक्रम पार पाडला। उपस्थित पाहुणे मंडळींकरता स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता। डॉक्टर मुकुंद देशमुख यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन नितेश जाने यांनी पार पाडले। या कार्यक्रमाला मुरली नाना डहाणे, तात्यासाहेब मेश्राम, आप्पासाहेब गेडाम, कैलास फंदे, नितीन राऊत, नितीन उमाळे, नरेंद्र जिचकार तथा अनेक मान्यवरांची उपस्थिती असल्याचे दिसून आले। उपस्थित मान्यवरांनी माजी आमदार प्राध्यापक साहेबराव तट्टे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश्वर शहाणे यांनी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।